नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप व NMMS यांचा हा रेकॉर्डिंग क्लास पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा रेकॉर्डिंग क्लास झूम क्लासद्वारे घेतलेला आहे. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे 15 जूनपासून यूट्यूब लाईव्ह सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु ज्यांना झूम मीटिंगवर जॉईन व्हायचं आहे, ज्यांना झूम मीटिंगवर क्लास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण खर्च म्हणून एक माफक फी घेत आहोत. जर तुम्हाला झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर समोर जी स्क्रीन येणार आहे शिकवताना, त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला जो मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमच्या आईवडिलांना तुम्ही कॉल करायला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन किंवा ज्या वेळेस मी यूट्यूब लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती प्राप्त करणे हा आपला एकच ध्यास असणार आहे. त्यामुळं त्या ध्येयाप्रत जाणीव ठेवून सर्वांनी कामाला लागा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आजचा घटक सरासरी नवनीत स्वाध्याय 12 मधील प्रश्न क्रमांक 6 ते 10 आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 भाग तुम्ही आपण पाहिलेले आहेत. ते मागील 2 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर मागील 2 भाग पाहून घ्या. पहिला भाग आहे सरासरी बेसिक, त्याचबरोबर प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन्स. दुसरा भाग आहे सरासरी नवनीत स्वाध्याय 12 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 5. आज आपण पाहणार आहोत सरासरी नवनीत स्वाध्याय 12 मधील प्रश्न क्रमांक 6 ते 10. मी प्रश्न स्क्रीनवर घेतोय सुरुवातीला. चला, प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. पहिला प्रश्न बघा, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असं म्हटलेत मला. काय म्हणले प्रश्नामध्ये, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असं विचारलंय. ठीक आहे, तर हा प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या कोणकोणत्या, तरी पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या 1, 3, 5, 7, 9 या पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्येत त्यांची सरासरी विचारले. ठीक आहे, मग 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. प्रश्नामध्ये पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांची वर्गांची सरासरी म्हणले. इथे वर्गांची टाईप करायचं राहिले बरं का प्रश्नामध्ये. वर्गांची हा शब्द इथे टाईप करायचा राहिलाय. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी विचारले. येते लक्षात मी काय म्हणतोय. ठीक आहे, मग आता एकूण संख्या किती आहेत, ह्या 5 आहेत. ठीक आहे, यांची काय करायचे, वर्गांची सरासरी काढायचे. प्रश्नामध्ये वर्गांची सांगितले, इथे टाईप करायचं राहून गेले वर्गांची. ओके, हा, हे काय करायचं, सरासरी काढायचं आहे. ठीक आहे, हा, आता बघा, एकचा वर्ग, एकचा वर्ग 1 सांगा लवकर. 3चा वर्ग, 9 5चा वर्ग 25, 25 50, 81 ओके. यांची करायची बेरीज. यांची बेरीज सांगा, एक जण सांगा कोणी. 164. बेरीज करेक्ट केली का? बरोबर करा. 9 1 10, 10 5 15, 9 1 10, 25 ला 5, 4 2, 2 2 4, 4 4 8, 8 8 16, 165 बेरीज येते. बरोबर आहे का रे? हो सर. हो सर. भागिले 5, 65 भागिले 5 भागाकार करा. 5 त्रिक 15, 30 5 त्रिक 15, 4 ला 1, 5 33 15, 33 काय झाली, सरासरी झाली. समजतंय? हो सर.
हो सर. लिहून घ्यायचं असेल तर फक्त इथं प्रश्नामध्ये वर्गांची लिहायचं राहिलं होतं. ठीक आहे. हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. सातवा प्रश्न स्क्रीनवर घेतोय. खालील संख्यांची सरासरी काढा. सातवा प्रश्न आहे, खालील संख्यांची सरासरी काढा. संख्या कोणत्या आहेत ते मी लिहितोय. ठीक आहे. संख्या आहे 29.2, 39. 39.2, 42.3, 21.7, 28.4 प्लस 37.7. या संख्यांची सरासरी काढायची आहे. आता या संख्यांची सरासरी काढायची असेल तर काय करावं लागेल सांगा. भागिले 5 करा. सरासरी या बरोबर सर पाच संख्यांची बेरीज भागिले भागिले 5. बेरीज करा, चला बेरीज करा. 169.3. बेरीज करेक्ट आहे का चेक करून सांगा बरं का, मी बेरीज केलेली नाहीये. 169.3. 5. बेरीज काय आली म्हणताय 169.3. 3. बेरीज करेक्ट आहे सगळ्यांची. कन्फर्मेशन द्या बेरजेचं मला. ओके. आता बेरीज करेक्ट आहे. बेरीज करा सगळ्यांनी. हा, बेरीज करेक्ट आहे का सांगा. बेरीज केली आहे. सर. हो करेक्ट सर, आहे. बरोबर. ओके. आता बघा बरोबर आहे. 169.3 ला काय करतोय मी, 169 ला 169 किंवा 1693 असं लिहितोय. 0.1 न दशांश आहे म्हणून 10चा वजा 1वा घात घेतोय भागिले 5. ही घातांक आपण शिकलोय, घातांक घटक त्यानुसार लिहिले, घातांक घटकानुसार. ठीक आहे. आता 1693 भागिले 5 करा. 1693 भागिले 5, 5 त्रिक 15, उरला 1, वरून घेतले 9. 33.86. हा, 5 त्रिक 15, उरले 4, वरून घेतले 3. नाही, तर उरले 4, 45, उरले 3, पॉईंट दिला, 0 रे 5 30, म्हणजे 5 न 1793 भागलं, काय आलं 33,338.6 आलं. हे ऑलरेडी 10चा वजा 1वा घात आहे पहिल्याचा. इथला 0.3चा दशांश काढून ठेवला होता बघा आपण, आठवतंय का. हा, आता बघा 10चा वजा 1वा घात आहे, हे दशांश देऊन टाका. 33.86 ही झाली सरासरी. येत्या लक्षामध्ये माना हलवा कमीत कमी लक्षात येत असेल तर. हो सर. हो सर. सोपं आहे एकदम, काय नाही करायचं, बेरीज करायचं, भाकार करायचं आहे. ओके. हा, लिहून घेतलं आपण तर पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. ठीक आहे. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामधील समसंख्यांची सरासरी विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता मला काढायचंय 1 ते 20
समसंख्यांची सरासरी. समसंख्यांची सरासरी. काय ना रे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 10.5. ठीक आहे. 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी कशा संख्येच्या क्रमवार संख्येत. म्हणून आपला जो फॉर्म्युला आहे, आपली जी ट्रिक आहे, ती ट्रिक आपण वापरतोय. आपली ट्रिक काय आहे? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. आता मला सांगा, 1 ते 20 समसंख्येमध्ये पहिली संख्या कोणती? 1. शेवटची संख्या कोणती? 20 भागिले 2. 20 अधिक 1 21 भागिले 2 बरोबर काय आलं? 10.5 समसंख्या. बरोबर काय पण आलं? सर समसंख्यांची विचारली ना, मग एक कसं दोन येणार? दोन यायला पाहिजे ना. हा, एकदम बरोबर आहे. आपल्याला पहिली समसंख्या विचारली आहे. पहिली समसंख्या काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. बरोबर आहे, छान सांगितलं, गुड. हा, पहिली समसंख्या काय पाहिजे? 2 पाहिजे. ठीक आहे, मग बेरीज पण बदलते. त्याचं मला तुमचं लक्ष आहे का नाही ते मला बघायचं होतं, कारण तुमचा आवाज मला काही येत नाहीये. थोडा फॅन चालू आहे रूम मध्ये, त्यामुळे तुमचा आवाज मला लवकर पोहोचत नाहीये. ठीक आहे, तर पहिली समसंख्या काय आहे? 2 आहे, म्हणून 2 घेतलं पाहिजे. ते हे मुद्दाम केलं होतं, कारण पुढच्या 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी काढण्यासाठी ते लागणार आहे. तशाच पद्धतीचा अवेअरनेस लागणार आहे. ठीक आहे, तर पहिली समसंख्या 2 आहे. शेवटची समसंख्या काय? 20 आहे. 2 अधिक 20 22 झालं. ठीक आहे, 22 भागिले 2 करा. 11. 11. सरासरी काय आली? 11 आलेली आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीनं 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी. विषम संख्यांची सरासरी. पहिली संख्या 1. अधिक शेवटची संख्या 19. भागिले 2. हा, आता मी 2 तिथे का लिहिलं होतं, 1 का लिहिलं होतं? मुद्दाम लिहिलं होतं, कारण ह्या प्रश्नामध्ये बरेच चुकतात. आता पहिली संख्या घेताना 1 घेतात आणि शेवटची संख्या 20 घेतात. परंतु इथं आपल्या कसल्या संख्या सांगितले? श्रेया विषम संख्या सांगितले. कसल्या संख्या सांगितले? विषम संख्या सांगितले. मग पहिली विषम संख्या काय आहे? 1 आहे. आणि शेवटची विषम संख्या काय आहे? 19. 20 नाही. 19. 23 मधली शेवटची विषम संख्या किती आहे? 19 आहे. म्हणून 1 ते 19 भागिले 2. ओके, 19 अधिक 1 किती झाले? 20. 20 भागिले 2. 10. 20 भागिले 2 किती झाले? 10. आता काय म्हणले? किती जास्त आहे विचारले? कितीने जास्त आहे? किंवा प्रश्न काय विचारले? कितीने जास्त आहे? 1 ने. 11 वजा 10 किती जास्त आहे? 1 ने जास्त आहे. येतं लक्षामध्ये? समजते हे उदाहरण? हो सर. हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नात. लिहून घेतलं? हो सर. लिहून घेतलं बरं का? लिहून घेतलं, पण काय होतंय, वारंवार तुम्हाला काही व्हिडिओ बघणं होत नाही, त्यामुळे लिहून घेत चला. समजा एखादा मुद्दा राहिला, एखादा हे राहिलं, तर रेकॉर्डिंग क्लासमध्ये पाहून लिहून घेत चला. ठीक आहे, कारण प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघणं शक्य नाहीये. ठीक आहे, प्रत्येक वेळेस थोडा मोबाईल देणं शक्य नाही. जास्त मोबाईलचा वापर पण करू नये. मोबाईलचा वापर लिमिटमध्ये करावा. ठीक आहे, लिमिटमध्ये मोबाईलचा वापर चांगला असतो, अति वापर मोबाईलचा चांगला नसतो. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला, 9वा प्रश्न आजचा स्क्रीनवर आलेला आहे. एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसली आहेत. नावाऱ्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे, तर नावाऱ्याचे वजन किती? आता या पद्धतीचा प्रश्न आपण काल सोडवलाय बघा. सोडवलेला आठवतंय का? ठीक आहे, या पद्धतीचा प्रश्न काय करायचे? वजनांची एकूण बेरीज काढायचे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, आता बघा, एका नावेत किती किती मुलं बसली? 40 मुलं बसली आहेत. किती मुलं बसली? 40 मुलं. तर 40 मुलांचं वजन एकूण वजन करूया. 40 मुलांचे
40 मुलांची एकूण वजन वजन एकूण वजन कसं काढावं लागेल? सरासरी गुणिले एकूण संख्या असणार आहे. एकूण संख्या सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी किती दिली आहे? नावेतील 40 मुलांची सरासरी किती दिलेली आहे? ती दिलेली आहे 40. एकूण संख्या आहे 25. ठीक आहे. 25 चौक 1000 किलोग्रॅम सरासरी वजन झालं. ठीक आहे. आता त्या नावेमध्ये नावाडी बसलाय. त्या नावेमध्ये कोण बसले? नावाडी बसलाय. जर नावाडी बसेल तर सरासरी 1 ने वाढते. मग नावाड्यासह 40 मुलांचं वजन आपल्याला काढावं लागेल. बरोबर आहे? बघा, नावाडी नावाडी आवाज येतोय माझा? माझा आवाज हो येतोय का? सर. हो सर. नावाडी प्लस 40 मुलांचे एकूण वजन प्लस 40 मुलांचे एकूण वजन. तर यामध्ये झाले नावाडी प्लस 40 मुलं असे एकूण किती जण झाले? 41 जण झाले. किती जण झाले? 41. 41 झाले. मग त्या 41 जणांची सरासरी काय सांगितले? 26 दिली आहे. 41 जणांची सरासरी काय दिली आहे? 26 दिलेली आहे. मग 26 गुणिले 41 करायचं. येत्या लक्षामध्ये? म्हणून काय करायचंय? 26 गुणिले 41 करायचंय. चला गुणाकार करून सांगा. काय आहे तो गुणाकार? 1066. 1066 किलोग्राम. आता बघा आपलं काय करायचंय? नावाड्याचं वजन करायचंय. काय करायचंय आपल्याला? नावाड्याचं वजन काढायचंय. नावाड्याचं वजन आता बघा, नावाडी प्लस 40 मुलांचं वजन किती आलेलं आहे? 1066. त्या 1066 मधून 40 मुलांचं वजन वजा केलं तर कुणाचं वजन शिल्लक राहील सांगा? नावाड्याचं. नावाड्याचं वजन शिल्लक राहील. 1066 मधून 1066 मधून हे 40 मुलांचं वजन म्हणजे 1000 हे वजा केलं तर कुणाचं वजन शिल्लक राहील? नावाड्याचं वजन शिल्लक राहील. म्हणून 1066 वजा 1000 बरोबर काय येते? 66. जर काही अडचण असेल तर विचारा. सर ते सरासरी गुणिले एकूण संख्या हा, ते आलं नाही मला. ते सरासरीचा फॉर्म्युला आहे. सरासरीचा फॉर्म्युला काय आहे? सरासरी बरोबर एकूण वजन असणार आहे. एकूण वजन मुलांचे एकूण वजन भागिले एकूण संख्या भागिले एकूण संख्या. ह्या फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला. ठीक आहे आनंदी? हा. हो. एकूण संख्या एका बाजूला घेतलं, सरासरी गुणिले एकूण वजन घेतलं. सॉरी, एकूण वजन एका बाजूला घेतलं, सरासरी गुणिले एकूण संख्या घेतलं. समजते का आनंदी? हो सर. हा, समजतंय? सगळ्यांना समजतंय हे उदाहरण? हो सर. हो सर. ठीक आहे. ठीक आहे, आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवर येतंय. हा, 10वं एक्झाम्पल आहे पुढचं. 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती विचारले? ठीक आहे. आता बघा, मला सांगा, भूमिका स्क्रीनशॉट घ्यायचं. हा, 13ने भाग जाणारी संख्या काय आहे? 13ने भाग जाणारी लहान संख्या, 3 अंकी लहान संख्या. 13ने भाग जाणारी 3 अंकी लहान संख्या. आता 13च्या पाड्यामध्ये 3 अंकी संख्या सांगा कोणती आहे पहिली? 13ने भाग जाणारी लहान 3 अंकी संख्या. सांगा. 104. आता बघा, लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? लहान 3 अंकी संख्या आहे 100 आणि मोठी 3 अंकी संख्या आहे 999. याच्या मधल्या संख्या आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. तर 100ला काही 13 भाग जात नाही. मग 13च्या पाड्यात असलेली संख्या कोणती आहे? लहान 3 अंकी संख्या 104 आहे. आता 13ने भाग जाणारी मोठी 3 अंकी संख्या शोधायचंय. मोठी 3 अंकी शोधा.
मग सर ही कशी शोधायची, तर त्याला एक अशा पद्धती शोधायची. इकडे बघा मी कसं शोधून दाखवतोय. 13ने भाग जाणारी मोठी तीन अंकी संख्या कशी शोधायची ते लक्ष इकडे द्या. काय करा, 999 ला 13ने भागा. बघा, 13ने भाग जाणारी तीन अंकी मोठी संख्या आपल्याला शोधायचंय. मग त्यासाठी काय करायचंय आपल्याला, तर 999 ला 13ने भाग करायचंय. झालं 13ने भाग. 13 एका 13, 13 दुनी 26, 33 39, 13 52, 13 पाचा 65, 13 78, 13 साठी 84, 13 किती बाकीचा जाईल मग. हा, 13 साठी 91, 13 साठी 91चा भाग आपल्याकडे जाईल. किती त्याचा अंदाज लागते पुढे किती जाते त्याचा अंदाज लागतो. 13 साठी 91चा भाग जाईल. इथपर्यंत समजतंय. 9 बनून एक गेले, 7 राहिले, वरून घेतले 9, 79 झाले. परत भागा. 13 पाचा 65, 13 78 78, 78चा भाग जाईल. मधून एक गेले 8 असतात. काय म्हणताय, 8 येणार हा, 8 येणार का? ओके ओके ओके. हा, 99 वजा 91 गेले तर काय उरतं, 8 उरतं, वरून घेतलं 9. हा, 13 13 पाचा 65, 13 78, 13 सत्ती 91 होते. 13 78, 78चा भाग जाईल. 78 वजा करा, किती शिल्लक उरतात रे, 11 उरतात. आता 11ला काही 13ने भाग जात नाही. मग 999 तीन अंकी मोठ्यात मोठी भाग संख्या काढण्यासाठी 999 मधून जी बाकी उरली 11, ही 11 वजा करा. 999 मधून ही जी 11 बाकी उरली ती वजा करा. किती राहते सांगा, 988 988. म्हणजे 13ने भाग जाणारी तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कोणती आहे, 988 आहे. हे समजले कसं काढायचं. हा हा, आता याची सरासरी काढायचंय. 104 आणि 988 या दोन संख्येची काय काढायचं आपल्याला, सरासरी काढायचंय. मग आपलं सूत्र काय सरासरीचं, सरासरी बरोबर पहिली संख्या, संख्यांची बेरीज पहिली संख्या भागिले अधिक शेवटची संख्या भागिले 2. भागिले 2. पहिली संख्या काय आहे 104, शेवटची संख्या काय आहे 988 भागिले 2. चा बेरीज सांगा काय येते, 1092 1092. हा भागिले 2. 1092 भागिले 2 करा. 10, बेचोक 8, 546. समजतंय. हो सर. सर मला एक डाऊट आहे. हा विचारा. आपण तिथे डायरेक्ट 104 ला भाग लावू शकतो का दोन्ही, कशासाठी, म्हणजे भागिले आहे ना म्हणून. म्हणजे 104 अधिक 988 भागिले 2 या ठिकाणी 104 ला डायरेक्ट भागू शकतो असं म्हणायचंय तुला. हा भागू शकतो का. नाही भागू शकत, कारण 104 अधिक 988 या दोघांची बेरीज आहे. ती बेरीज करावी लागेल, मग भागावं लागेल. डायरेक्टली भाग केली जातो ज्यावेळेस त्या संख्येमध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल त्यावेळेस जातो, परंतु तिथं बेरजेचं चिन्ह आहे त्यामुळे ते जाणार नाहीये. येते लक्षात. हो. हा, ते लिहून घेतलंय सगळ्यांनी हे. हो सर. हो सर. हा, आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. पुढचं एक्झाम्पल अत्यंत महत्वाचं एक्झाम्पल आहे. हा, आता हे शॉर्टकट न सोडून देऊ का लॉंग कट न सोडून देऊ. लॉंग कट न खूप वेळ लागतो बघा. शॉर्टकट सांगतो तुम्हाला, ट्रिक देतो या एक्झाम्पलची. त्या आता एक्झाम्पल काय एकदम वाचून घेतोय मी, मोठ्याने वाचतोय, तुम्ही मनातल्या मनात वाचा. ठीक आहे. अ गावापासून समजा अ गाव आहे, अ गाव आहे, अ गावापासून या ब गावापर्यंत जाण्यासाठी एका प्रवासी गाडीचा एक समान 540 किमी होता. ज्यावेळेस हा प्रवासी अ गावापासून ब गावापर्यंत चाललाय, अंतर सेमच आहे, त्यावेळेस त्याचा वेग काय होता, 40 किलोमीटर प्रति तास होता. ठीक आहे. परंतु हाच प्रवासी ज्यावेळेस ब गावापासून अ गावाकडे येताना मात्र त्याचा एक समान ताशी वेग हा किती राहिलेला आहे,
एक समान ताशी वेग राहिलेला आहे 60 किलोमीटर प्रति आवर राहिलेला आहे. ठीक आहे. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग विचारलाय. आपल्याला काय विचारलंय? सरासरी वेग विचारले. आता हे सोडवत गेलं तर खूप वेळ लागेल. आपल्याला थोडा वेळ नसतो स्कॉलरशिप परीक्षेमध्ये. त्यामुळे सरासरी वेगाचं जे सूत्र आहे, जी ट्रिक आहे, ते आपण लक्षात घेतली पाहिजे. मी तुम्हाला ट्रिक किंवा सूत्र सरासरी वेगाचं डायरेक्टली सांगतोय. ओके. काय सूत्र आहे सरासरी वेगाचं? सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर 2xy अधिक x प्लस वाय. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर, तर इथे एक्स म्हणजे काय? एक्स म्हणजे अ कडून ब कडे जाणारा वेग म्हणजे एक्स, 40 किलोमीटर प्रति तास. सर वाय म्हणजे काय? ब कडून अ कडे जाताना दुसऱ्यांदा जो वेग आहे तो वाय आहे. इथपर्यंत समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. हा. आपण डायरेक्टली ट्रिक अप्लाय करतोय. आपण डायरेक्टली सरासरी वेगाचं सूत्र अप्लाय केलंय. ट्रिक लिहिली डायरेक्टली. मग एक्स म्हणजे काय? तर सुरुवातीचा वेग. वाय म्हणजे काय? नंतर जातानाचा वेग. ओके. हे लक्षात. आता यामध्ये किमती ठेवा. आता यामध्ये काय करायचं? तुम्हाला किमती ठेवायचं आहे. ठीक आहे. 2 एक्स म्हणजे किती आहे? 40. वाय म्हणजे किती आहे? 60 भागिले 40 अधिक 60. ओके. आता हे सोडून घ्या. वरचा गुणाकार करा. 2 गुणिले 24. 24 येते. 60 800. 40 अधिक 60 किती येते? 100 येते. 2400 गुणिले 2 48 येते. 4800 सर 48 येते. भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. उत्तर आलं 48. 48 ताशी किमी म्हणजे किलोमीटर प्रति तास आपण त्याला म्हणून घ्या. हे सूत्र लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला सरासरी वेग काढायचे त्यावेळेस हे सूत्र लक्षात ठेवायचं. ओके. सर. हे एक्झाम्पल समजते सगळ्यांना? सर. हो सर. हो सर. तर आपले हो, सर. नवनीत स्वाध्याय 12 मधले सगळे एक्झाम्पल झालेत. आता याच बरोबर मार्गदर्शिका सगळ्यांकडे नसणार आहे. बरोबर आहे. मार्गदर्शिका सगळ्यांकडे नसेल. बऱ्याच जणांकडे असू शकते शासनाची मार्गदर्शिका. कृषी योगाशी पुस्तक दाखवतोय बघा मी. ठीक. ही शासनाची मार्गदर्शिका बऱ्याच जणांकडे नसेल. ठीक आहे. सर पण ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी मी पीडीएफ पाठवणार आहे सरासरीचे सोडून दिलेले प्रश्न. मार्गदर्शिकेमध्ये भरपूर प्रश्न सोडून दिलेले आहेत सरासरीचे. आपण जे 11 प्रश्न शिकलोय किंवा कालचे परवाचे जे 3 प्रश्न शिकलोय त्या 15 प्रश्न सारखेच प्रश्न आहेत. थोडाफार बदल आहे. परंतु ते जे सोडून दिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून दिलेले आहेत. त्यामध्ये उत्तर पण दिले तुम्हाला. येते लक्षात? मग ते उत्तर बघून तो प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि ते प्रश्न वहीत तुम्ही सोडवायचे. मी जे तुम्हाला सरासरीच्या मार्गदर्शिकेतल्या सोडून दिलेल्या प्रश्नाची पीडीएफ पाठवणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते नमुना प्रश्न सोडून दिलेले आहेत. येतं लक्षात? ते तुम्हाला सोडून दिलेले आहेत. ते तुम्हाला सोडवताना मार्गदर्शन ठरतील, तुम्हाला सहाय्यभूत ठरतील. ते नमुना समजून ते कसे सोडवलेत ते समजून घ्यायचंय. येतं लक्षात मी काय म्हणतोय? आणि आजचा होमवर्क म्हणजे ते पीडीएफ सोडवणे. हो सर. ओके. सर हो, नोटबुक सर. सोडवायचं ना? हा नोटबुक सोडवा. आपली जी नोटबुक आहे गणित विषयाची त्या नोटबुक मध्ये सोडवा. सर मी आज गावाला जातोय. झालं तर पाठवा. काय नाहीतर म्हणला उद्या मयंक? मी आज गावाला जात होतो म्हणजे आज होमवर्क झालं तर पाठवलं नाही तर उद्या सकाळी पाठव. बरं ठीक आहे. हा ठीक आहे. आता उद्या क्लास असेल का नाही याची सूचना उद्याच येईल. कारण मी उद्या गावाला चाललोय. मी आज गावाला चाललोय पण मयंक मी लातूरला येतोय आज. हा तर त्यामुळं उद्या क्लास होईल का नाही याची सूचना उद्याच दिली जाईल. ठीक आहे. उद्या क्लास होईल का नाही याची सूचना उद्याच दिली जाईल. कारण मी गावाला जातोय. लातूरला माझा मुक्काम असणार आहे. त्यामुळं उद्याचं शेड्यूल कसं होतंय त्यानुसार आपण ठरवूया. ठीक आहे. समजते मी काय म्हणतोय ते? हो सर. सर
तर आपले प्रश्न संपलेले आहेत. आपला वेळ जरी संपला नसला तरी प्रश्न संपलेले आहेत. कुणाचे काही डाऊट्स असेल तर विचारू शकता तुम्ही. सर सगळे प्रश्न सोडवायचे ना? एक मिनिट, काय म्हणला? सगळे प्रश्न यातले सोडवायचे ना? हा, त्यातले जी पीडीएफ आहे ना, त्या पीडीएफ मध्ये सगळे प्रश्न सोडवा. मी फक्त सोडवून दिलेले प्रश्नाची पीडीएफ पाठवतोय. त्यातले सगळे माझ्याकडे प्रश्न सोडवा. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला उत्तर सुद्धा काढून दिलेलं आहे. मी जी पीडीएफ पाठवणार आहे त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला उत्तर सुद्धा काढून दिलेलं आहे. ते उत्तर कसं समजून घ्या थोडंफार. हा, काही प्रश्न आपण घेतल्याप्रमाणे आहेत, काही थोडे प्रश्न बदल आहेत, तर ते प्रश्न समजून घेऊन सोडवा. ओके. हो सर. सर हा, सर आज ऑनलाईन टेस्ट आहे. आज टेस्ट नाही, आज पण रेकॉर्डिंग क्लास. टेस्टच्या नादामध्ये तुम्ही फक्त टेस्ट सोडवताय, होमवर्क करायचं ठेवताय. त्यामुळे टेस्ट थांबूयाच आपण. ते 20 मार्काची टेस्ट आहे, त्यांना काही जास्त आउटपुट होत नाहीये. त्यापेक्षा होमवर्ककडे लक्ष द्या. ठीक आहे. ती काय होतं, एक टेस्ट सोडून पाठवलं की आमचं होमवर्क झाला असं समजतात मुलं. हे असं बघितलं 4-5 दिवस माग. ठीक आहे. त्यामुळं होमवर्क आजचा काय, आज मी तुम्हाला मार्गदर्शकातली नमुना प्रश्न सोडवण्याची पीडीएफ पाठवणार आहे. ती पीडीएफ प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे. त्या खाली तुम्हाला उत्तर पण सोडून दिलेले आहेत. ते सोडवून दिलेले उत्तर समजून घेऊन ते प्रश्न समजून घेऊन सोडवायचे. ठीक आहे. त्याचबरोबर आज शिकवलेले प्रश्न सुद्धा सोडवायचे न बघता. समजतंय? हो सर. हा, मी हो, मीटिंग सर. एंड करतोय. मीटिंग एंड करतोय. ओके. ओके सर.